of the series, player of the tournament. Any guesses, players? चला नाव येऊ द्या एखाद्या खेळाडूचं. मॅन ऑफ द सिरीज असेल कोणाला, कोणाला मिळणारी बाईक? प्रेक्षकांमधून आवाज येतोय. ज्याच्या येण्यानेच खरं तर पाहायला गेलं तर या संपूर्ण संघामध्ये एक नवं चैतन्य साकारलं. 61 बॉल मध्ये 149 धावा, 5 विकेट, 50 गुण, 199 गुणांचा हा खेळाडू लीड करतोय. मॅन फ्रॉम टाकीगाव, चैतन्य पाटील. सात्विक अँड स्वरूप 11 संघाचा कर्णधार, महानायक चैतन्य पाटीलला रायगड प्रीमियर लीगची बाईक. चला जोरदार टाळ्या चैतन्य पाटील साठी. लढवय्या कॅप्टन तिला फिरवी पाटील मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर हा अवॉर्ड स्वीकारत असताना काय सांगशील चैतन्य? पहिला सामना खरं तर या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिला सामना गमावला होता आणि त्यानंतर मात्र सुपर 3चा प्रवास कसा राहिला हा प्रवास? पहिल्यांदा तर मी माझ्या टीम ओनरला थँक्यू बोलेन आणि आपले समीर आणि जल्लादाला पण थँक्यू बोलेन. इकडे मालिकावीर देत असताना खरं तर रायगडमधील जो खेळाडू आहे अव्वल स्थानावर त्याला आपण बाईक दिले, आयकॉन खेळवलेला नाही. रायगडवर विशेष प्रेम दाखवले या स्पर्धेबद्दल, या संकल्पनेबद्दल काय सांगशील? ही संकल्पना म्हणजे इतका मोठा स्टेज, जर म्हणजे कसं आपल्याकडे पावसाळीला इतकी क्रेज नाही आहे, पण या टुर्नामेंटमुळं आता पुढच्या वर्षीपासून पावसाळीला पण खूप क्रेज असेल. आणखीन काय सांगशील संपूर्ण टीम सपोर्ट? कारण सुपर 3 मध्ये तुम्ही पोहोचलाच होतात, सुपर 3 मध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, परंतु ओव्हरऑल कशा पद्धतीनं बॉन्डिंग राहिलं तुमच्या टीमचं आणि कशा पद्धतीनं सगळं जर एकजूट दाखवली तुम्ही? नाही, मी इथं जो काय पोचलो तर टीमच्या मुलं आलोय. कारण जर त्या 11 प्लेयरनी मला जर टीमनी जर सपोर्ट नसता केला तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. आणि सर्वाधिक मोठं पारितोषिक घेत असताना या स्पर्धेमधील काय भावना आहेत तुझ्या? आता भावना तर काय नाही, मी आज इथपर्यंत येते फक्त म्हणजे माझ्या काकाच्या मेहनतीमुळे आहे. कारण काकानी जेवढं मला आजपर्यंत सपोर्ट केलं, लेदर क्रिकेटपासून आता मी खेळतो इथं, पण काका मला कधी पण म्हणजे मी जरी प्रॅक्टिसला बोलतो, कामावरनं आला, नाईटवरून आला, सेकंड करून आला किंवा फर्स्ट करून आला, जर मी बोलो काका ये बॅटिंग करायचे तर माझ्या आधी तो तिथं पोचणार. बॉलिंग टाकण्यापासून, सर्व बॉल आणण्यापासून, नेट म्हणजे विकेट तयार करण्यापासून ते नेट बांधण्यापर्यंत तोच हे करणार. तर ही गाडीवर म्हणजे बसण्याचा मान मी त्याला देईल, तो इथे नाही आहे. म्हणजे त्याच्या मुले आपल्या त्याच्या बदलीत त्याचे म्हणजे 2 मुलांना मी इथं बोलवीन, सोहम आणि अमय. आणि मालिकावीर पण मी त्यांनाच डेडिकेट करेन. कसा राहिलाय खरं तर मागच्या 2 वर्षापूर्वीचं चैतन्य पाटील आणि आता जो प्रेम प्रतिसाद आता सध्या तुला पाठीराख्यांकडून मिळतोय, हा फॅन्स वर्ग, चाहता वर्ग मोठा गोळा केलाय तुम्ही, काय म्हणशील सगळ्या चाहत्यांबद्दल? थँक्यू बोले. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चैतन्य पाटील साठी, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि मी विशाल जितेकर सुद्धा चाहता पण थँक्यू बोलेन मी. अरे विशाल साठी सुद्धा थँक्यू. क्या बात आहे. आणि संपूर्ण आणि यांच्याबद्दलच खरं तर काकांबद्दल म्हणत होता चैतन्य पाटील आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत. आणि काकांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया, कारण त्यांनी सपोर्ट केला नसता तर एवढा मोठा खेळाडू रायगडसाठी मिळाला नसता. थँक्यू काका. आणि बाईक खाली आहे आपली.